गेल्या 24 तासात बेळगावमध्ये काय काय घडलं पाहूया आजच्या सोप्या बातम्यांमध्ये. फक्त बेधडक बेळगाववर. गोकाकचा धबधबा पूर्णतः प्रवाहित झाला असून पर्यटकांची संख्या वाढली आहे. पण या ठिकाणी जीव धोक्यात घालून रील्स बनवणाऱ्या तरुणांना आवर घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे. माधाई जलविवाद लवादच्या केंद्रीय पथकाने बेळगाव जिल्ह्यातील कणकुंबी, चोरला यासह कळसा भांडुरा प्रकल्पांना भेट दिली आणि पाटबंधारे व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी माधाई प्रवाहाचे अध्यक्ष PM स्कॉट, वीरेंद्र शर्मा, मनोज तिवारी, मिलिंद नायक व सुभाषचंद्र उपस्थित होते. डेंग्यू रोगाचा वाढता प्रसार लक्षात घेता शहरातील कपिलनाथ युवक मंडळ, कपिलेश्वर कॉलनी तसेच कोरेगल्ली, शहापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यातर्फे चिकनगुनिया व डेंग्यू लसीचे वितरण करण्यात आले. यावेळी गल्लीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घेतला. संत नामदेवांचा संजीवनी समाधी सोहळा साजरा करण्यासाठी संत नामदेव मंदिर, खडेबाजार, बेळगाव या ठिकाणी शिंपी समाजाची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. महात्मा फुले मार्केट येथील गाळेधारकांनी धमकी देणाऱ्या व परिसरात दहशत माजवणाऱ्या इनामदार कुटुंबीय यांच्यासह 8 जणांविरुद्ध महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार सादर केली आहे. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार शरद पवार यांची भेट घेत त्यांना सीमाप्रश्नाच्या खटल्यामध्ये लक्ष देण्याची विनंती केली. बेळगावबद्दलच्या अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बेधडक बेळगाव पेज लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.